हरे नमः। धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी, भासे जना भूवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। श्री भगवान वाच ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञान संबंधितम सरहस्यम तदंगंच ग्रहाण गदितम मया। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात, तसेच शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात। याप्रमाणे ब्रह्मदेवाला भगवंतांनी काय उपदेश केला तो या ठिकाणी 4च श्लोकामध्ये सांगण्यात आलेला आहे। याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात। ज्या वेळेला ब्रह्मदेव हे स्वतः भ्रमित झाले, त्यांना आपण काय करावं हे कळत नव्हतं, ज्ञान किंचित विसरल्यासारखं झालं होतं। अशा वेळेला भगवंतांनी त्यांना ज्ञानोपदेश दिला आणि हा 4 श्लोकामध्ये दिलेला ज्ञानोपदेश आहे। पहिल्या श्लोकामध्ये ब्रह्मतत्वाचं विवरण केलंय। पहिल्या श्लोकात ब्रह्मतत्व, दुसऱ्या श्लोकात माया, तिसऱ्या श्लोकात जगत आणि चौथ्या श्लोकामध्ये सर्वात्मकता। बस, आणि हेच सगळं भागवताचं तत्वज्ञान आहे। सगळ्या भागवतामध्ये एवढंच आहे, भागवतामध्ये बाकी काहीच नाही। तसं म्हटलं तर भागवत हा ग्रंथ जरी आपल्याला त्याची संहिता ही 12 स्कंध आहेत, त्याचप्रमाणे 18,000 संहिता आहे, पण या सगळ्यामध्ये काय आहे? ब्रह्मतत्व, माया, जगत आणि ईश्वर व्यापकत्व, सर्वत्र भगवान कसा आहे याचं वर्णन। ब्रह्मदेवाला एका चुटकीसरशी हे सांगितलं, ब्रह्मदेवाला कळालं। ज्ञानम परमगुह्यम मे, माझं हे ज्ञान परमगुह्य आहे, ते सामान्यांना न कळणार आहे, अत्यंत गूढ आहे, ते अत्यंत सूक्ष्म स्वरूपाचं आहे आणि यद विज्ञान समन्वितम, हे ज्ञान अनुभव संपन्न आहे। अनुभवाच्या बरोबरच शाब्द आणि पर या दोन्ही दृष्टिकोनातून या अनुभवाची, या ज्ञानाची क्षमता आहे। शाब्दे परेच निष्णाते, या ठिकाणी विज्ञान म्हणजे प्रत्यक्ष अनुभव म्हणजे विज्ञान, आणि ज्ञान हे आपल्याला जे ज्ञान शब्दाच्या रूपाने गुरु देतो ते ज्ञान। या दृष्टीने हे ज्ञान विज्ञान समन्वित आहे आणि हे सरहस्यम, त्याच्यातील रहस्यासह। रहस्य म्हणजे काय? आपण काल चर्चा केली की शब्दामध्ये अर्थ नसतो, शब्दातला तर अर्थ शब्दार्थ झाला, पण तात्पर्य अर्थ वेगळाच असतो, संकेतार्थ वेगळाच असतो। संकेत शब्दातला, हा शब्दातला संकेत जर कळाला नाही तर आपल्याला अर्थ कळत नाही। संकेत कळाला पाहिजे, शब्दाचा अर्थ। आपण एखाद्याला म्हणतो वा 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 शहाणे आहेत आपण फार, मग काय झालं, तुम्हाला तर शहाणे म्हणले? नाही नाही, तो मला मूर्ख म्हणला। मग मूर्ख कुठं म्हणला? तो तर शहाणा म्हणला। मला शहाणे शब्द ऐकू आला आणि शहाणे शब्दाचा डिक्शनरीतला अर्थ क्लेवर, हुशार, ज्ञानी। मूर्ख कुठे आहे? अहो, ज्या पद्धतीने म्हणला ती पद्धत, शहाणे शब्द उपहासाने म्हणला। हे कुठून आलं? उपहास, उपहास, उपरोध, तिरस्कार कुठून आला? तो त्या भावनेचा भाग आहे आणि म्हणून वा आपण फार शहाणे आहात याचा अर्थ मूर्ख होतो। कुठून होतो? हा लक्षणा। तेव्हा शब्दाची लक्षणा, शब्दाची व्यंजना आपल्याला जर समजली नाही तर अर्थ कळत नाही। आणि म्हणून मॅक्स मुल्लरने जे वेदाचा अर्थ केला त्याला फक्त शब्दार्थच कळाला, तात्पर्यार्थ कळाला नाही, त्याला त्यातलं ज्ञान नव्हतं। त्याला भारतीय संस्कृती आणि भाषा जी आहे त्या भाषेचे
जे वेगवेगळे आविष्कार आहेत ते माहीत नसतात. म्हणून आपण जरी एखादी भाषा आत्मसात केली तरी आपल्याला फक्त शाब्दिक अर्थच कळतो, त्याचा अंतस्थ अर्थ कळत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला अंतस्थ अर्थ कळण्यासाठी सरहस्यम, त्याचं रहस्य कळलं पाहिजे. आणि रहस्याबरोबरच ते म्हणतात तदंगंच, अंगभूतता, त्याच्यामध्ये वेगवेगळे रूप कसे आहेत. तदंग, तदंग म्हणजे तदंगत्वेन, त्याचा अंगभूतता, त्याच्यासोबत अजून काय काय येतं. एखाद्या सुईला आपण एखाद्या चुंबकाने उचलतो, चुंबकाने सुई लोखंडाची असल्यामुळे उचलली जाते, आणि लोखंडाचे जे कण असतात बारीक बारीक छोटे छोटे, त्या कणाच्या तिथं आपण लोहचुंबक नेलं की कणही चिकटतात. हे एक 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 कण म्हणजे अंगभूतता, ते त्याचं अंगभूतच आहे. ही अंगभूतता आपण जेव्हा एखादं शेत विकतो मग त्यात लिहिलं असतं तदंगभूत झाडं, तदंगभूत विहीर. मी विहीर कुठं विकली, मी तर शेत विकलं. ते म्हणतात त्याच्यातच आलं, ते विहीरही आली, झाडंही आले, कोठाही आलं, सगळंच आलं. म्हणजे हे अंगभूत आहे. तसं आपल्या शब्दाने काय सांगायचंय, आपल्या शब्दातलं तात्पर्य काय, रहस्य काय, आणि त्याच्यासोबत अजून काय काय येतं हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि जर कळालं नाही तर आपल्याला शब्दातले तात्पर्य, शब्दातला अर्थ हा समजू शकत नाही. आणि हे समजलं तरच ज्ञान समजतं, नाहीतर ज्ञान ही गोष्ट आपल्याला आत्मसात होऊ शकत नाही. ते म्हणतात याप्रमाणे हे ब्रह्मदेवाला भगवान म्हणतात मी तुला रहस्यासह हे ज्ञान सांगणार आहे. आता याच्यामध्ये पहिले जे 4 श्लोक आहेत ते पहिल्यांदा मी वाचतो आणि त्याचा एकेका शब्दात अर्थ सांगतो आणि मग विवरण करतो. काय, यावानहं यथा भावो यद्रूप गुणकर्मकः तथैव तत्वविज्ञान मस्तुते मदनुग्रहात. माझ्या अनुग्रहाने, माझ्या कृपेने तुला हे माझं रूप, माझं ज्ञान, माझे गुण कळतील. अहमेवा समेवाग्रे, इथून सुरू झालं चतुश्लोकी भागवत. अहमेवा समेवाग्रे नान्यद् यत् सदसत् परम पश्चादहं यदेतच्च योवशिष्येत सोऽस्म्यहं ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु च वचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतादेव एतावदेव जिज्ञास्यं तत्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. झालं चतुश्लोकी भाग. याच्यात काय काय सांगितलंय. हे ब्रह्मदेवा, ते म्हणतात अहमेवा समेवाग्रे. हे ब्रह्मदेवा, सर्वांच्या आरंभी मीच होतो, सर्वांच्या नंतरही मीच आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यत् यत् सदसत् परम. माझ्याशिवाय या जगात दुसरं काहीच नाही. जे तुम्हाला सत दिसतं तेही माझंच आहे, आणि जे असत, जे व्यक्त दिसतं ते माझंच आहे, जे अव्यक्त दिसतं तेही माझंच आहे. सृष्टीच्या निर्मितीनंतरही मीच आहे, लयानंतरही मीच आहे. दुसऱ्या श्लोकात म्हणतात पश्चादहं यदेतच्च योवशिष्येत सोऽस्म्यहं. सगळ्या विश्वाच्या आरंभी आणि विश्वाच्या शेवटी मी असल्यामुळं ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि. आत्मा हा या सत वस्तूच्या ठाई भ्रमामुळं वास्तव नसलेली गोष्ट दिसते, अनुभवास येते. जी गोष्ट वास्तव नाही ती गोष्ट भ्रमामुळे अनुभवाला येते. आणि भ्रम कशामुळे होतो, माझा अधिष्ठान आहे म्हणून भ्रम होतो. प्राण्यामध्ये महाभूते प्रविष्ट होतात किंवा कारण रूपाने असतातच. तसा मी आहे, प्रविष्टही आहे आणि प्रविष्टही नाही. तर भाषा पहा कशी, प्रविष्टही आहे आणि प्रविष्टही नाही. यथा महांती भूतानी भूषेषु च वचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्.
हे फक्त ज्ञानालाच कळू शकतं, बाकीच्यांना काय कळणार आहे. आणि मग अन्वय व्यतिरेकाभ्याम यस्यात सर्वत्र सर्वदा, हे सगळं तू अन्वय आणि व्यतिरेकाच्या दृष्टिकोनातून समजून घे. आता या ठिकाणी आता आपण याचं विवरण करू. ब्रह्मदेवाला भगवान म्हणतात, हे ब्रह्मदेवा, सगळ्या सृष्टीच्या आरंभी मीच होतो. तथैव अहमेवासमेवाग्रे, अग्र म्हणजे सुरुवात. मी विश्वाच्या सुरुवातीला आहे, मी विश्वाच्या शेवटी आहे, मी विश्वाच्या मध्ये. आदी अंती आणि मध्य मीच व्याप्त आहे सर्वत्र. जसा एखाद्या आपण जर एखादा पट म्हणजे वस्त्र, त्या वस्त्राचा विचार केला तर दोरा हा सगळीकडे व्यापून आहे का नाही हो? हो, सुरुवातीला दोराच आहे आणि शेवटी दोराच आहे. काठ हे दोराच आहे, सुरुवातीला तोही दोराच आहे. सर्वत्र दोरा जसा व्यापून आहे वस्त्राला, तसा मी सर्वत्र व्यापून आहे. मी नाही अशी जागा नाही. आदी अंती आणि मध्य सर्वत्र मीच आहे. आता हा जो आदी अंती आणि मध्य मी असल्यामुळं मी कसा आहे. एकदा एका राजाकडं एक ब्राह्मण गेला. राजा जो कोणी विद्वान आला ना त्याला विचारायचा, देव कसा आहे मला दाखवा, देव मला दाखवा. तुम्ही विद्वान आहेत, पंडित आहेत, ज्ञानी आहेत. म्हणे हो, मग देव मला दाखवा, प्रत्यक्ष मला दिसला पाहिजे. कोणीच देव दाखवायला तयार नाही. एक गृहस्थ आला, विद्वान होता, बिचारा गरीब होता, दरिद्री होता. राजाकडे आला, माझ्या मुलाची मुंज आहे, मला पैशाची गरज आहे. राजा म्हणला, मी पैसे देतो तुम्हाला, पाहिजे तेवढे देतो, मला फक्त देव दाखवा. देव कसा आहे शब्दाने सांगू नका, मला अनुभवाने दाखवा. तो म्हणजे आता काय बाबा, अवघडच काम आहे. मग पण हा ब्राह्मण विचारपूर्वक आला होता, विचार करून आला होता. आणि मग जेव्हा राजाने हा प्रश्न विचारला तेव्हा त्याला उत्तर दिलं. म्हणजे महाराज दाखवतो मी देव कसा आहे. म्हणजे कसा, मध्योत्तर सदृशम हरिही. हे राजेसाहेब, तुम्हाला देव पाहायचा ना? म्हणले हो, माझ्या धोत्राकडे पहा. म्हणले माझ्या तुझ्या धोत्राकडे काय पाहायचंय? माझं धोतर म्हणजे देव आहे समज. म्हणजे असं कसं? मध्योत्तर सदृशम हरिही, माझ्या धोत्रासारखा देव आहे. म्हणले कसं काय? हो म्हणजे माझं धोतर हे कसं आहे पहा. तर हे ते म्हणले काय मळक आहे, जुनं झालेलं आहे. हो म्हणले पुरातनम, देव पुरातन आहे. जीर्णम, जे जीर्ण आहे. आदी अंती आणि मध्ये आपल्याला याच्यात काय दिसतं? आदि मध्यावसानेषु. ते म्हणले हो धोतर दिसतंय मला, त्यातले धागे दिसत आहेत. म्हणजे इतकं ते विरविरीत झालं की धागे दिसायले. म्हणले तेच सांगालो मी की आधी धागाच आहे, मध्ये धागाच आहे, शेवटी धागाच आहे. धागा दिसला ना तुम्हाला? हो म्हणले. आणि मग ते म्हणे पुरातनम, माझं धोतर कसं आहे तर एकमेवा द्वितीयंच. आणि राजेसाहेब मला दुसरं धोतर नाही म्हणले, एवढंच आहे. हेच आंघोळ करतो तेच पिळून घालतो मी. एकमेवा द्वितीयंच, एकमेवा द्वितीयम. देव कसा आहे? एकमेवा द्वितीयम, दुसरा देव नाही. तो एकच एक आहे, अद्वितीय आहे, दुसरा नाही. माझं धोतर आहे, मला दुसरं नाही, मला एकमेव आहे. त्यानंतर ते अत्यंत जीर्ण झालेलं आहे. आणि पुरातनम, फार प्राचीन आहे, फार पूर्वीच आहे. आणि आदी मध्य आणि अंती तिन्ही ठिकाणी याला विरविरीत झालेलं आहे. त्याला फक्त दोरे दिसत आहेत, याची जीर्ण झालेलं आहे. त्यामुळं मध्योत्तर सदृशम हरिही असं म्हणल्याबरोबर राजा म्हणला वा रे वा, हुशार ब्राह्मण आहे, मला कळाला म्हणला देव कसा आहे ते. राजाला देव कळाला. सांगायचं असं की भगवान कसा आहे तर ते म्हणतात आदी अंती आणि मध्ये. हा भगवान व्याप्त आहे दोऱ्याप्रमाणे. त्यानंतर
सृष्टीपूर्वी मी निजरूप शुद्ध ब्रह्म निर्विकल्प. एकनाथ महाराजांनी चतुश्लोकी भागवत लिहिलेलं आहे. जसं त्यांनी 11व्या स्कंदावर टीका लिहिली, एकनाथी भागवत म्हणतो आपण, तसं 4 श्लोकावर, या 4 श्लोकावर सुद्धा त्यांनी एक टीका लिहिली, ग्रंथ लिहिलाय. त्याला चतुश्लोकी भागवत नाथांचं म्हणतात. त्यामध्ये ते म्हणतात, सृष्टीपूर्वी मी निजरूप आणि शुद्ध ब्रह्म निर्विकल्प. सृष्टीच्या आधी मी निर्विकल्प स्वरूपात होतो, एकच होतो. नंतर जेव्हा मला इच्छा झाली तेव्हा जग निर्माण झालं. तेव्हा मूळ स्वरूप माझं एकच एक होतं. या मूळ स्वरूपामध्ये अहमेवासमेवाग्रे, ज्या सृष्टीच्या प्रारंभी माझं स्वरूप केवळ मी, अहम, चैतन्य रूप, निर्गुण निराकार निर्विकार असं माझं स्वरूप होतं. ते म्हणतात, ज्याप्रमाणे ना सदासीन नो सदासीन नो द्रजो नो व्योमा परो यता, जे नासदीय सूक्त आहे. नासदीय सूक्त म्हणजे जगाचा आरंभ कसा झाला, जगाच्या आरंभी कोण होतं हे सांगणारं सूक्त आहे वेदामधलं. ना सदासीन, जेव्हा काहीही नव्हतं, ना सत आसीन, तेव्हा सतही नव्हतं आणि असतही नव्हतं. तेव्हा मायाही नव्हती. सत आणि असत, व्यक्त आणि अव्यक्त असं काहीच नव्हतं. सत नव्हतं, असत नव्हतं. अंधार नव्हता, उजेड नव्हता. आता आपण समजा आता उजेड आहे, दिवस आहे, रात्री अंधार असतो, म्हणजे रात्री अंधार असतो, दिवसा उजेड असतो, कुठलं तरी एक असतं ना. पण अंधारही नव्हता आणि उजेडही नव्हता, मग काय होतं? ते म्हणतात, काहीही नव्हते तरी काही एक होते. निळोबाराय म्हणतात, काहीच नव्हते तरी सुद्धा काहीतरी एक होतं. मग काय होतं? ते म्हणतात, सूर्य नव्हता, चंद्र नव्हता, पाणी नव्हती, पृथ्वी नव्हती, आकाश नव्हतं. नो व्योमा परो यता, व्योम म्हणजे आकाश. ना सदासीन नो सदासीन नो रजो, पाणी नव्हतं, समुद्र नव्हता. नो व्योमा परो यता, व्योम सुद्धा नव्हतं, वारा नव्हता. मग काय होतं? गहनम गंभीरम, फक्त भगवान होता, जो गंभीर स्वरूपाचा असा फक्त अस्तित्व रूपाने तो होता, चैतन्य रूपाने तो होता. आणि मग म्हणून त्यांनी तदानीम अग्रे, अग्रे हा जो शब्द वापरला तो तदानीम या सुक्तामधला आहे. तदानीम अग्रे, हा अग्रे शब्द या ठिकाणी वापरला तो तदानीमच्या अर्थाने सत आणि असत, स्थूल आणि सूक्ष्म, व्यक्त आणि अव्यक्त, माया आणि ब्रह्म, कार्य आणि कारण काहीच नव्हतं. शुद्ध ब्रह्म फक्त अस्तित्वामध्ये होतं. आणि मग हळूहळू नंतर ते म्हणतात, पुढे काय झालं? पुढे ते म्हणतात, पश्चात अहम यदेतश्च, त्यानंतर विश्व निर्माण झालं. विश्व कसं निर्माण झालं? अहम बहुश्याम प्रजायेय, अशी इच्छा झाली देवाला की अरे माझ्यामध्ये या सगळ्या जीवांचे कर्म आहेत, त्यांचे त्यांचे कर्म त्यांना भोगू द्या. तर देवाला जी इच्छा झाली ती देवामुळं नाही झाली, मग कोणामुळे झाली? आपल्यामुळे झाली. आपली आतमध्ये वळवळ सुरू झाली, आपली आतमध्ये इच्छा प्रगट होऊ लागली आणि सगळ्या जीवांच्या इच्छा एक झाल्या. आणि मग देवाला वाटलं अरे सगळ्या जीवांचे कर्म जे त्यांचे त्यांचे आहेत ते भोगण्यासाठी जीवभोग्यम ईश कार्यम जीवभोग्यम, या ठिकाणी पंचदशीकार म्हणतात विद्यारण्य स्वामी की विश्व का निर्माण झालं तर जीवभोग्यम, जीवाला त्याचे त्याचे भोग प्राप्त व्हावेत म्हणून हे विश्व निर्माण झालं. जीवाला त्याच्या कर्माचे चांगले कर्म आहेत आणि वाईट कर्म आहेत, त्याचे त्याचे भोग त्याला प्राप्त व्हावेत. जसं आपण आपल्याला जखम झाली म्हणजे आपण ती बांधून ठेवतो आणि नंतर ती बरी व्हायला लागली म्हणजे खास सुटते, आपण खाजवतो. डॉक्टर म्हणतात खाजू नका, का? ते पुन्हा वाढेल. आता ही खास कुठून सुटली? आतूनच. तसं हे कर्म आतूनच दुसण्यात येतं आणि मग देवाला वाटतं यांना एकदा बाहेर टाकावं, म्हणून विश्व निर्माण होतं, विश्वसृजन होतं. भगवान मायेला पाचारण करतात, माये चला आता आपलं कार्य सुरू करा. काय कार्य आहे? सबल ब्रह्म, निर्गुण निराकार निर्विकार असलेलं जे ब्रह्म आहे
ते मायेचा स्वीकार केला की शबल ब्रह्म होतं. ते ब्रह्मच आहे शबल. शबल म्हणजे शबलित झालेलं. शबलित म्हणजे मायेने, मायेच्या द्वारे मायोपाधित चैतन्य, मायेची उपाधी स्वीकारलेलं चैतन्य. माया स्वीकारून ही चैतन्यच येते. जसं आपण एखाद्या सोनाराकडे गेलो म्हणजे त्यांना म्हणतो मला याचा अलंकार करायचा आहे. ते म्हणतात ठीक आहे करून देऊ. पण हे 24 कॅरेटचं सोनं आहे म्हणजे याचा अलंकार करायचा तर हे 23-23.5 कॅरेटमध्ये जाईल. कशामुळं? थोडं तांब घालावं लागतं. थोडं तांब, थोडं पितळाचा अंश त्यामध्ये घालावा लागतो, तांब्याचा अंश. का? तर त्याच्याशिवाय त्याला आकार प्राप्त होत नाही. तुम्हाला लॉकेट करायचे तर त्याचे बारीक 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 जे वेढे आहेत ते त्याचे आकार आहेत. हे आकार तुम्हाला चपला हार करायचा आहे त्याला मग त्याला बदलावं लागेल. ते 24 कॅरेटमध्ये होत नाही. मग कॅरेट कमी होतं, त्याच्यामध्ये तांब जातं. तांब मिसळून मग अलंकार होतो. तुम्ही म्हणाल नाही 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 मला अलंकार करायचा आहे पण काहीच याच्यात बदल करू नका. ते म्हणतात नाही, त्यात थोडं मायेचा अंश पाहिजे तर आकार विश्वाची निर्मिती होते. कधी? त्याला थोडा मायेचा स्पर्श पाहिजे, त्याला थोडा तांब्याचा स्पर्श पाहिजे. म्हणजे आता ते किती घालायचं, मग ते कमी घालायचं का अधिक घालायचं हे त्या सोनारावर अवलंबून आहे. त्याप्रमाणे मग 22 कॅरेट, 23 कॅरेट, 23.5 कॅरेट पर्यंत जातं. अशा पद्धतीने जसं आकार द्यायचा झाला की जसा त्याच्यात तांब्याचा अंश घालावा लागतो त्याप्रमाणे या विश्वाचा आकार निर्माण करायचा तर मायेचं साह्य घ्यावं लागतं. याप्रमाणे शुद्ध ब्रह्म हे शबल ब्रह्म रूपामध्ये मायोपाधिक चैतन्य म्हणून प्रगट होतं. म्हणून ते म्हणतात यतो वा इमानी भूतानी जायन्ते तद ब्रह्म. ज्यातून हे सगळं विश्व निर्माण झालं ते हे ब्रह्म आहे. आणि ही माया जी आहे ती आपल्याला त्याचा ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनी. आत्मा या सर्व वस्तूच्या ठिकाणी आहे आणि भ्रमामुळं आपल्याला वास्तव नसलेली गोष्ट दिसते. आता भ्रमामुळं वास्तव नसलेली गोष्ट दिसते. हा भ्रम कसा होतो? ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनी. न प्रतीयेत चात्मनी या शब्दाचा अर्थ एका जाणकारांनी असा दिलेला आहे की आत्म्याच्या ठिकाणी भ्रम नसतो. आत्मा हा स्वयंशुद्ध बुद्ध आहे, तिथे भ्रम नसतो. पण आत्म्याच्या अधिष्ठानावर मात्र भ्रम होतो. तर भ्रम म्हणजे काय? ते म्हणतात तद्विद्याद आत्मनो मायाम यथा भासो यथा तमः. या ठिकाणी भगवंतानीच उदाहरण दिले यथा तमः. तम म्हणजे काय? तम म्हणजे अंधकार, तम म्हणजे अंधार. मग आता यथा तमः हा जो तम आहे किंवा अंधार आहे ते अंधार काय आहे? सांगा बरं, अंधार काय आहे? अंधार म्हणजे काय? अंधार म्हणजे या स्वरूप काय अंधाराचं? सांगा ना, अंधार म्हणजे काय? मग आपल्याला असं सांगावं लागतं की प्रकाशरहितता म्हणजे अंधार. अंधार म्हणजे काय? तर प्रकाश नसणे ही स्थिती. ऋतेर्थम प्रतीयेत. ऋत म्हणजे सत्य. सत्याच्या ठिकाणी आपल्याला असत्याची प्रतीती येते. न प्रतीयेत चात्मनी. खऱ्या आत्म्यावर आपल्याला न प्रतीयेतचा अर्थ आत्म्याच्या ठिकाणी मायेचा अनुभव येत नाही, पण त्याच्या अधिष्ठानावर मात्र येतो. कशामुळे? तर अज्ञानामुळं आपण हे दुःखामध्ये पडतो. रश्मी चेनी आधारे जैसे नवे ते मृगजळ आभासे. आपल्या पहिल्या श्लोकात हे सांगितलंय. काय सांगितलंय? जन्माद्यस्य तोन्वयादि तर्तश्चार्थेष्व बिझनेसवरा तेने ब्रह्मदायादि कवये मुह्यते सूर्य तेजो वारी मृदा यथा विनिमयो यत्र सर्वं मृषा. तेजो वारी मृदा यथा विनिमयो. तुम्हाला मृगजळ दिसतो. कशाच्या आधारावर दिसतो? अंधारात दिसेल का? नाही दिसत. मग सूर्याचा प्रकाश जेव्हा आपल्याला तीव्र स्वरूपामध्ये उन्हाळ्यात दिसतो आणि दूरवर त्याच्या झळया दिसतात
सूर्यप्रकाशाच्या झळया वाळूवर पडतात आणि आपल्याला तिथं मृगजळ आहे असं वाटतं. पाण्याचा भास होतो. पाण्याचा भास कशाच्या आधारावर झाला? सूर्यामुळे. सूर्यामुळेच झाला ना. म्हणजे याचा कारक सूर्य आहे. तसं म्हटलं तर सूर्य हे अधिष्ठान आहे, तेज हे अधिष्ठान आहे. त्या अधिष्ठानावर भ्रम झाला. अधिष्ठानामुळेच भ्रम होतो, आत्म्याच्या अधिष्ठानामुळेच भ्रम होतो. ते म्हणतात तेजोबारी मृदाय यथा विनिमयो. किंवा आरसा आहे, त्या आरशामध्ये आपल्याला एकदम पाण्याचा भास होतो. आरसा आहे पण पाणी वाटलं. दुर्योधनाला नाही का जलस्थलाभास झाला? कुठं कशामुळे झाला? जलस्थलाभास हा भ्रमामुळे झाला. म्हणजे मायेमुळे भ्रम निर्माण होतो आणि भ्रमामुळे आपण फसतो. मायेमुळे आपल्याला आभास निर्माण होतो आणि आभास म्हणजे नसलेली वस्तू दिसणे म्हणजे आभास. मला वाटलं. आपण जेव्हा म्हणतो अरे मला वाटलं, वाटलं म्हणजे ते नाहीच आहे. हो नाहीये पण वाटलं. कशामुळे वाटलं? तर नसलेली वस्तू आहे त्यापेक्षा वेगळी दिसली म्हणजे आपण त्याला मायेचा आविष्कार म्हणतो. माया दोन प्रकारे काम करते. एक विक्षेप निर्माण करणे आणि त्याच्यावरती आवरण आणणे. आवरण आणि विक्षेप हे दोन मायेचे कार्य. नसलेली वस्तू दिसणे. त्यांनी उदाहरण दिले राहूचं. टीकाकारांनी उदाहरण दिले राहू. राहू काय हो? राहू म्हणजे काय? राहू नाहीच आहे. राहू चंद्राला गिळतो असं आपण म्हणतो. अहो तो अंधार आहे. पृथ्वीची सावली येते. ती राहू म्हणजे काय? ग्रह आहे का? मग कुठे राहू? नाही. राहू पाहायला तर दिसत नाही. हा गुरु तुम्हाला दाखवता येईल, शुक्र दाखवता येईल, शनी दाखवता येईल. राहू केतू कुठे दाखवता येतं? नाही दाखवता येईल. का? अहो ते अंधार आहेत. मग अंधार म्हणजे काय? प्रकाश नसणे, अभाव. अभाव म्हणजे अंधार. जर आपण अंधाराची व्याख्या केली मग अभाव म्हणजे काय? काही नाही. मग काही नाही दिसतं कसं? तुम्ही तर म्हणता काही नाही. काही नाही पण दिसलं, काही नाही पण भासलं, काही नाही पण जाणवलं. माया म्हणावी येणे भावे, जे मी कदा विद्यमान नव्हे. माया त्याला म्हणायचं जी कधीच विद्यमान नाही. एकनाथ महाराज म्हणतात. म्हणून रश्मीचेने आधारे जैसे नव्हे ते मृगजळ आभासे, त्याप्रमाणे सत म्हणो तरी नासे, असत म्हणो तरी आभासे. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की अशा पद्धतीने आपल्याला मायेचं स्वरूप दिसतं. आणि हे मायेचं स्वरूप कशामुळे लक्षात येतं? भ्रमामुळे आपण यामध्ये अडकतो. स्वस्तिश्री वटेषु. माऊलींनी जेव्हा ज्ञान सांगितलं चांगदेव 65 मध्ये, चांगावटेश्वराला, चांगदेवाला, तेव्हा पहिलीच ओवी लिहिली आहे. स्वस्तिश्री वटेषु जो लपोनी जगदाभासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. जो लपोनी जगदाभासू, जवळ लपे तव तव दिसे, जवळ दिसे तव तव लपे. जसं लपली, जसं आपण एखादी दंतिनी दारू विकारे दारू तिरो भवती सोपी तत्रैव जगती तथा परमात्मन परमात्मन्यपि जगत तिरोधत्ते. शंकराचार्यांनी म्हटले की दंतिनी दारू विकारे. आपण एखाद्या दुकानामध्ये गेलो आणि आपला मुलगा आपल्याला म्हणतो बाबा मला हत्ती घ्यायचा आहे, मला हत्ती घ्यायचा. कुठे? पहा ना किती चांगला हत्ती आहे, लाकडाचा हत्ती. वा वा वा, काय चांगला हत्ती आहे, काय त्याच्यावर कोरीव काम केलेलं आहे, त्याची सोंड पहा, त्यावर टाकलेली झोल पहा. वा वा, काय कान आहेत, काय पाय आहेत, शेपूट सगळं व्यवस्थित आहे, मला हा हत्ती घ्यायचा आहे. मग आपण म्हणतो काय केवढ्याला दिला हत्ती? ते म्हणतात अहो हत्ती शिसमचा आहे, साधा नाहीये, याची किंमत खूप आहे, 5,000 रुपये किंमत आहे शिसमच्या हत्तीची. हत्ती घेतला, हत्ती आणला. काय आणला हो? तुम्ही हत्ती आणला. पण खरं काय आणलं? तुम्ही लाकूड आणलं, लाकूड. हत्ती नाही आणलं. हत्ती कुठे आहे? हा लहान मुलगा त्याला हत्ती म्हणतो. दंतीने दारू बी का रे? दारू म्हणजे दारू नाही, प्यायची दारू नाही. दारू शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये आहे लाकूड.
लाकडाचा विकार आहे तो. त्याला पाय, हात, त्याला सोंड, त्याला शेपूट, हे जे केलं ते विकार आहे. कशाचा? लाकडांचा. प्रत्यक्षात तुम्ही लाकूडच आणलं, तो हत्ती नाहीये. आणि म्हणून आपण मुलाला म्हटलं हे हत्ती नाही, हे लाकूड आहे. त्याला ते पटत नाही. तू हत्ती आहे, लाकूड कसं? मग आपण म्हणतो पहा, याच्या लाकडाच्या स्वरूपाकडे पहा. मग ज्ञानी म्हणतो हो, हे लाकूडच आहे. जेव्हा आपण लाकूड म्हणून पाहतो तेव्हा आपल्याला लाकूड दिसतं, पण हत्ती म्हणून पाहतो तेव्हा हत्ती दिसतो. दंतीने दारू विकारे दारू तिरो भवती सोपी तत्रैव. आपल्याला लाकूड दिसत नाही, हत्ती दिसतो. त्याप्रमाणे तुम्ही या जगाकडे जग म्हणून पाहता, ते आम्हाला जग दिसतं. आणि संत महात्मे याच्याकडे ईश्वर म्हणून पाहतात, त्याला ईश्वर दिसतो. त्यातल्या अंतस्वरूपाकडे संतांचं लक्ष असतं. पण भ्रमामुळे, आकारामुळे भ्रम होतो. आकार ही माया आहे, आकारामुळे भ्रम होतो. म्हणून ते म्हणतात, हे वटेश्वर, चांगा वटेश्वराला म्हणतात की तू याच्या स्वरूपाकडे जेव्हा पाहशील तेव्हा तुला काय दिसेल? अंत जो लपवणी जगदाभासू, जगाचा आभास लपवला आणि मग मूळ स्वरूप पहा. जगदाचा आभास लपला म्हणजे भगवान दिसतो, भगवान लपला म्हणजे जग दिसतो. असा लपंडावाचा खेळ चाललेला आहे. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, जवळ लपे तव तव दिसे, जवळ दिसे तव लपे. जेव्हा भगवान दिसतो तेव्हा माया लपते, माया दिसते तेव्हा भगवान लपतो. दावी मग ग्रासू प्रगटला करी, ही सुरुवातच केली माऊलींनी. त्यामुळे भ्रम का होतो? तर खऱ्या वस्तूच्या अज्ञानाने तिच्यावर ज्या आपण कल्पना करतो त्यांनी भ्रम होतो. भ्रमविचार आपल्या या पंचदशीकारांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. त्याच्यावर एक प्रकरण खर्च केलंय 50 पानांचं. भ्रम म्हणजे काय? या ठिकाणी भ्रम शब्द आपण वापरतोय तेव्हा भूत दिसणे. मला भूत दिसलं. कुठे भूत? दाखवा बरं. मला वाटलं माझ्या समोरून काहीतरी गेलं. भास आहे, हा आपलाच भास आहे. हा आपल्याच मनामध्ये निर्माण होणाऱ्या कल्पना आहेत आणि त्या कल्पनेतून आपण सगळ्या गोष्टीकडे पाहतो. भ्रमामध्ये अधिष्ठान संपूर्ण अज्ञानही नसतं आणि संपूर्ण ज्ञानही नसतं. पूर्ण अज्ञान असतं तर भ्रम होत नाही, पूर्ण ज्ञानाचाही भ्रम होत नाही. वस्तू पूर्णपणे दिसत नाही, ती अंशतः दिसते. देहादिकाला मी म्हणणं, हेच चैतन्याचे गुण आपण देहाला लावतो, हाच भ्रम आहे. आत्म्याला जडत्वाचे गुण लावतो. आपण म्हणतो हे मला कळालं, माझ्या बुद्धीला कळालं. बुद्धीला कसं कळलं? बुद्धी ते जड आहे, हे चूक आहे. बुद्धीला नाही कळालं, आत्म्याला कळू शकतं, बुद्धीला नाही. पण आपण हे मी करतो असं म्हणतो. तू कोण आहेस करणारा? तुझा हात करू शकत नाही, तुझं पाय करू शकत नाही, कारण हे ते जड आहेत. हो, तुम्ही त्याच्यावर आरोपित केलेत. प्रत्यक्षात आनंद रूपता अज्ञानाने झाकली जाते, मात्र सदंश किंवा चिदंश हा झाकला जात नाही. आत्मज्ञानानंतर मात्र सुद्धा भ्रम जात नाही. 2 प्रकारचे भ्रम आहेत, एक सोपाधिक आणि दुसरा निरुपाधिक. पंचमहाभूत मन बुद्धी उपाधी हा सोपाधिक आहे आणि निरुपाधिक म्हणजे सर्परज्जू हा निरुपाधिक आहे. उपाधीचं निवारण केल्यानंतर निरुपाधिक. अज्ञानरूप कारणाचा नाश झाला तरी त्याचं कार्य म्हणजे हा जो जगदाभास आहे, माऊलींनी जगदाभास शब्द वापरलाय ना, तो या ठिकाणी अज्ञानरूप कारणाचा नाश झाला, पण तरी कार्य हे जगदाभास आहे, ते नाहीसं होत नाही. पंचमहाभूत नाहीसं होत नाहीत तोपर्यंत आपल्याला भ्रम कायमच असतो. बुद्धीचं कर्तृत्व आपण आत्म्याच्या ठिकाणी लावतो, हाच भ्रम आहे. आरशामध्ये जसा चेहरा मलिन आरशामध्ये मलिन दिसतो, तसा आपल्याला हा भ्रम आपल्या मनावर प्रतीत होतो. अस्तित्व हे जगत भ्रमाचा अधिष्ठान आहे. त्यामुळं ते म्हणतात नामरूप हे सोपाधिक आहेत, सत्तारूप निरुपाधिक आहे आणि ब्रह्म हे जगाचा अधिष्ठान आहे. हे सर्वत्र एकत्वाचा प्रत्यय आपल्याला जेव्हा येतो, तृतीयर्थम यत प्रति येतो. जे सत्य त्या सत्याला, सत्याचा
प्रतीत येण्यासाठी, सत्याचा प्रत्यय येण्यासाठी जो मध्ये बंधन आहे, जे मध्ये विक्षेप आहे, ती माया आहे. आम्हाला सत्य कळूच देत नाही. ही माया आम्हाला सत्य कळू देत नाही, आम्हाला सत्य स्वरूप कळू देत नाही. म्हणून ते म्हणतात ऋत म्हणजे सत्य. त्या ऋताच्या मध्ये जी विक्षेप निर्माण करते ती माया. न प्रतीयत चात्मनी, आवरण निर्माण करते ती माया. म्हणून ते म्हणतात ईश्वर आणि जग याचा संबंध या ठिकाणी सांगायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणतात याप्रमाणे हे भगवान म्हणतात ब्रह्मदेवा, सर्व विश्वाच्या ठिकाणी मी आहे, परंतु मायेमुळं आपल्याला हे दिसत नाही, भ्रमामुळं आपल्याला हे दिसत नाही. आणि भ्रमाची अशी गोष्ट आहे की एका भ्रमातून दुसरा भ्रम तयार होतो, त्यातून तिसरा तयार होतो. याचं वर्णन एकाने फार सुंदर केलेलं आहे. काय, लोकांना चोराचं भय आहे आजकाल. कधी कुठं चोरी होईल सांगता येत नाही, कधी कोण कुठं लपून बसेल सांगता येत नाही. आणि एका बाईच्या घरी सगळे गावाला गेलेले आहेत आणि तिला भीती वाटू लागलेली आहे. दरवाजा चुकून उघडा राहिला रात्री 12 वाजेपर्यंत. आणि मग लक्षात आलं अरे दरवाजा उघडा राहिला. आणि मग कोपऱ्यामध्ये कुणीतरी हालचाल झाली, मांजर कुंदीर काहीतरी असेल, कुत्रा असेल. ती म्हणली चोर आला बा. आता काय झालं, घटना ही घडली, चोर आला, प्रांगणी चोर देखिला. हो, चोर पाहिला, चोर पाहिला. मग ती बाजूच्या लोकांना फोन केले, हो माझ्या घरात चोर येऊन बसलाय बरं का. म्हणले कुठे कुठे, म्हणजे आहे त्या कोपऱ्यात बसलाय. कुठून आला असं म्हणले. म्हणजे आता चोर तर नाहीये, पण याच्यावर एक 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 भ्रम सुरू झाले. कृष्णदयाळवांनी हे लिहिले, प्रांगणी चोर देखिला. मग ती म्हणे द्रष्टे म्हणे कैसा आला. कुठून आला असं, कुणी म्हणलं दरवाजा उघडा होता तेव्हा आला, कुणी म्हणलं भिंतीहून चढून आला. अहो चोर आजकाल ते भिंती चढतात, त्यांच्याजवळ मोठमोठ्या शिडे असतात. हा असं आहे का, हो म्हणले. आणि त्यांच्याजवळ मोबाईल आहेत, त्यांना तुमच्या घरात काय आहे ते कळतं, कुठं काय ठेवलंय. त्यांच्याकडे एक प्रकारचं मशीन आहे, त्यांना सगळं कळतं तुमच्या घरात सोनं कुठे, पैसा कुठे, सगळा. आणि मग म्हणले मग आता काय करा, 4 लोक जमा झाले. म्हणजे आता दगड मारून पाहू आपण. तिथे चोर आहे ना, दगड घेतला हातात, दगड मारला. दगड मारला तर चोर नव्हताच ना. पण हे सगळं कशावर झालं नाटक, घंटाभर चोरावर. तेव्हा चोर नव्हताच, पण चोर आला अशी कल्पना केली. आला कशामुळे असं वाटलं, दार उघडं राहिलं म्हणून. अंधार होता, अमावस्या होती, दार उघडं राहिलं, मी एकटी आहे. हे सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. एकटेपणा, भीती, अंधार आणि त्यातून चोराचा सगळीकडे असलेला प्रादुर्भाव, या सगळ्यामुळे तो बागुला ते मारू, प्रतिबिंबा ते खोळे भरू. अहो माऊलींनी म्हटल्याप्रमाणे हे बागुलबुवा हा काही खरा नव्हता. आपण लहान मुलांना बागुलबुवाची भीती दाखवतो, पण बागुलबुवा कुठं खरा असतो, नसतो, खोटाच होता. पण तरी मुलांना तो खरा वाटतो. म्हणून ते बागुलाचे निमरणे की तोषावे बालपणे, बागुलाचे निमरणे की तोषावे बालपणे. हे जसं आपण माऊलींनी म्हटलंय त्याप्रमाणे ते म्हणतात की आपल्याला, आपण केवळ हे कल्पना करतो, ही खोटी कल्पना केली. वाजे पाऊला आपुले म्हणे मागे कोण आले. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे आपलंच पाऊल आपल्याला वाचतं आणि आपल्याला वाटतं आपल्या मागं कोणीतरी आलेले. याप्रमाणे ते म्हणतात की हे ब्रह्मदेवा, मी यथा भासो यथा तमः. तम म्हणजे अंधकार, अंधकार म्हणजे काही नाही, प्रकाशाचा अभाव. तेव्हा अभावाच्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत त्यामध्ये हा अंधार देखील एक अभाव आहे. द्रव्य मानलंय, अंधार सुद्धा एक द्रव्य मानलंय. आणि त्याचा अर्थ या ठिकाणी ब्रह्म हा खरा सत्यत्वाचा भाग आहे. परंतु बाकीच्या भ्रमामुळे आपल्याला हे सत्यरूप कळत नाही. यथा महांती भूतानी, ज्याप्रमाणे ते म्हणतात राहू नाहीच आहे, पण आपल्याला राहू आणि केतू आपण गृहीत धरला. पंचांगात सांगितलेलं असतं ना, राहू काळ. राहू कुठे हो, आकाशात तर राहू नाहीये. मग राहू कशाहून धरला, तो म्हणले ते धरावा लागतो. हातचा जसा धरावा लागतो, त्याशिवाय आपल्याला गणिताचं उत्तर येत नाही. कल्पना करा की क्षची किंमत 10 आहे, तर क्ष कुठला काढला आणि त्याची किंमत कुठून काढली. मग म्हणले धरा, कशामुळे धरा, मग उत्तर येतं बरोबर. तसं ते म्हणतात तुम्हाला
काहीतरी गृहीत धरावं लागतं. ते खोटच असतं पण गृहीत धरावं लागतं. तशी माया ही खोटीच आहे, पण ती गृहीत धरावं लागते. आणि या गृहीत धरलं म्हणजे मग परमेश्वराचं उत्तर आपल्याला येतं. तोपर्यंत परमेश्वर आपल्याला कळू शकत नाही. प्रविष्टान्य प्रविष्टानी. आता इथे ते उत्तर देतात, यथा महांती भूतानी. भगवान या सगळ्या भूतांच्या मध्ये प्रवेश करतो. आता यापरी मी सृष्टीशी प्रवेशलो कार्यदृष्टीशी कारण त्वे सृष्टी मी आपैसी मज प्रवेशाशी भिन्नत्व नाही. नाथ महाराज म्हणतात, यापरी मी सृष्टीशी, याप्रमाणे मी सृष्टीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केलाही नाही. हो म्हणलं, काय देव असं का बोलतो? प्रवेश केलाय म्हणतो आणि केला नाही म्हणतो. म्हणजे केला ना, बरोबर. आपल्यामध्ये जे पंचमहाभूत आहेत ते कोणाचे आहेत? ते कोणाचे? जसं आपल्याकडे समजा आपली काही वस्तू आहे, एखादी आपला मोबाईल आहे, ही वस्तू आहे. हा मोबाईल कोणाचा? माझा. मग त्याच्यात मी तत्व, माझं तत्व आहे का नाही? हो आहे, माझा हक्क आहे त्याच्यावर. म्हणजे माझं तत्व त्याच्यात आहे, माझा हक्क आहे. म्हणजे तो मोबाईल म्हणजे मीच आहे. जरी मोबाईल माझ्यापासून वेगळा असला तरी त्याच्यावर माझा हक्क आहे, म्हणून तो मी आहे. तसा पंचमहाभूत कोणापासून निर्माण झाले? पंचमहाभूताची निर्मिती भगवंतापासूनच झाली. म्हणजे भगवंतच आहे तो. आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण जन्म घेतो त्यावेळेला हे सगळे पंचमहाभूत असतात आणि त्यामध्ये तो जन्म घेतल्यानंतर चलन वलन हे चैतन्य त्यामध्ये येतं. पण तरी सुद्धा आपलं डोकं जे आहे ना, मस्तक 8 हाडांनी बनलेलं आहे. एका हाडांनी नाही, 8 हाडं आहेत त्याची. आणि ते 8 हाडं वेगवेगळे आहेत, ते जुळले जातात. पण ज्या वेळेला जन्म होतो त्यावेळेला टाळू भरावी लागते. ती मृदू असते. का म्हणले? एवढे बाकीचं सगळं जे कवटी आहे ती पक्की आहे आणि इथंच का मृदू आहे? इथे भगवंताचा अनुप्रवेश झालाय. नंतर अनुप्रवेश. आधी भगवान आहेच आहे आणि नंतरही अनुप्रविष्ट झाला. तो आधी होताच या पंचमहाभूताच्या रूपाने त्यांनी प्रवेश केला. तुमची वाढ उगत झाली काय? गर्भाची वाढ उगत झाली? देव असल्याशिवाय झाली का? आणि मग जन्माला आल्यानंतर भगवंतांनी पुन्हा तुमच्यामध्ये प्रवेश केला. ती टाळू, आणि म्हणून ती मृदू राहते, नंतर ती भरावी लागते. त्याप्रमाणे बाकीचे कवटी मात्र कडक असते. या परी मी सृष्टीशी प्रवेशलो कार्यदृष्टीशी. कार्यरूपाने मी प्रवेश केला. मी संपूर्ण जीवामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये मी प्रवेशलो. आणि कारणत्वे सृष्टीशी, कारण रूपाने मी आहेच आहे. कारण माझ्याशिवाय जगातलं पान हलत नाही, काहीच हलणार नाही. माझ्याशिवाय काहीच होणार नाही, माझ्या इच्छेशिवाय काही होणार नाही. म्हणून माझं प्रवेशाशी भिन्नत्व नाही. म्हणून प्रवेश न प्रविष्ट, आणि मी प्रवेशही केलाय आणि प्रवेशही केला नाही. तसं म्हटलं तर आपल्यामध्ये भगवंताने प्रवेश केला, आधीच केलाय, तो पूर्वीच केलाय. पण तसं म्हणलं तर हे सगळे जड आहे. हे कुठं परमेश्वर आहे? हे जड आहे. पण परमेश्वराशिवाय आहे का? नाही. हे परमेश्वराशिवाय नाही म्हणजे परमेश्वरच आहे. पण हे परमेश्वर नाही, कारण हे जड आहे. म्हणून ते म्हणतात, यथा महांती भूतानी भूते शुच्या वशेश्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानी तथा तेषु न तेष्वहम. म्हणून मी आत्मदृष्टीने विचार केला तर आत्मतत्व म्हणजे मी आहे. प्राण्यांच्या शरीरामध्ये आत्मारूपाने मी प्रवेश करतो आणि कारण रूपाने मी या ठिकाणी सर्वत्र विद्यमान आहे. प्राण्यांच्या शरीरामध्ये आत्मतत्व चैतन्य रूपाने मी आहे आणि त्याचं कारण, त्या सगळ्याचं कारण मी आहे. कार्य रूपाने पूर्वीच मी प्रवेश केलेला आहे. याप्रमाणे शरीरात पंचमहाभूत आहेत आणि याचं मूळ बाहेर आहे. पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे बाहेर आहे आणि तेच आतमध्ये आहेत. पिंडी ते ब्रह्मांडी. याप्रमाणे संवेदना ही सगळ्या शरीराला व्यापून उरते. त्याप्रमाणे अन्वय व्यतिरेकाभ्याम यस्यात सर्वत्र सर्वदा. आता त्याने असं म्हटलं की मस्थानी, गीतेमध्ये सुद्धा 9व्या अध्यायामध्ये म्हटलंय, मस्थानी सर्व भूतानी. हे अर्जुना, माझ्यामध्ये सगळे भूत आहेत, माझ्या स्थानात.
मस्थानी सर्व भूतानी न चाहम तेष्वस्थितः, पण मी त्यांच्यात नाही, ते माझ्यात आहेत पण मी त्यांच्यात नाही. म्हणजे काय हो, म्हणजे माझी या विस्तारपणाचे निनावे हे जगचिनो हे आघवे. माऊलीने तिथं उदाहरण देताना म्हटलंय की ते कापसाचे बोंड असतात आणि ते कापसाचे जे बोंड असतात, कापसाचे जे बोंड असतात त्या बोंडाचा कापूस होतो. तो कापूस झाल्यानंतर मग त्याला त्या कापसापासूनच झाला. मग कापसापासून झाला तर कापसाचा काय हा पोरगा आहे का? कापसात त्याला कापसाचे पोरगा कापसाची पोरगी म्हणता येईल का? नाही नाही नाही, हा कापसाचा मुलगा आहे. कोणता? कापड म्हणजे कापसाचा मुलगा आहे. बरं ठीक आहे म्हणा मुलगा, पण कापसाला त्याचं काय? ते म्हणतात ज्याप्रमाणे या समुद्रामध्ये लाटा निर्माण होतात किंवा कापसामधून आपण हे सगळे वस्त्र तयार करतात, ते काय वस्त्राच्या घड्या थोड्या कापसामध्ये आहेत? नाहीये. किंवा त्याला आपण मुलगा मुलगी नातू पणतू असे नाते नाही लावू शकत. समुद्रामध्ये लाटा निर्माण झाल्या, मग लाटांचे काही साठे आहेत का समुद्रात? नाही. मग निर्माण कुठून झाल्या? ते समुद्रातून वाऱ्यामुळे निर्माण झाल्या. लाटा ह्या वाऱ्यामुळे निर्माण झाल्या, समुद्रामध्ये त्याचा काही साठा नाहीये. मग मूळ कारण समुद्र आहे. कार्यरूपाने ह्या लाटा तुम्हाला दिसतात, तसं कारण आणि कार्य हा संबंध आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि देव म्हणतो हे सगळं मी केलेलं आहे. कसं? ज्याप्रमाणे आपण काय म्हणतो, अहो हे पाहिलं का, यांच्या निधीमधून हे बांधण्यात आलं, म्हणजे यांनी बांधलं. अहिल्याबाई होळकरांनी काही घाट बांधले, काही मंदिरं बांधले. कुणी बांधले? म्हणजे अहिल्याबाई होळकरांनी घाट बांधले. म्हणजे स्वतः आल्या का तिथं दगड लावायला? कुणी बांधले? मजुरांनीच बांधले. पण आपण काय म्हणतो, अहिल्याबाई होळकरांनी हे बांधलंय. ते कोणत्या अर्थाने म्हणतो? याचे प्रेरक ते आहेत. तसं हे जग भगवंताने निर्माण केलं, म्हणजे प्रेरणा रूपाने भगवान आहे. म्हणजे राजाने अमुक एक केलं, राजाने अगा नगर हे राये केले, या म्हणण्यातला साचपण कीर आले. माऊलींनी म्हटलंय अगा नगर हे राये केले. हे नगर रायाने केलं, राजाने बांधलं, राजाने बसवलं हे नगर. मग राजाने का स्वतः तिथं स्वतः कामगार म्हणून काम केलं का? नाही. या म्हणण्या साचपण कीर आले. याचं साचपण काय, खरे पण काय? परी हे नृती पाहता काय शिणले रायाचे हात. मग रायाचे हात शिणले का? नाही. मग रायाने काय केलं, राजाने काय केलं? आज्ञा दिली, प्रेरणा दिली. बाकी लोकांनी कामं केले, पण आपण म्हणतो काय, हे राजाने केलं. कर्तृत्व कोणाकडे दिलं? राजाकडे. तसं मूळ कर्तृत्व भगवंताकडे, मूळ कर्तृत्व देवाकडे, प्रेरणा प्रेरकत्व हे भगवान आहे. म्हणून ते म्हणतात आपल्या जगाचे जे नावरूप तुम्ही परमात्माचेच स्वरूप, माझ्या निजांगाचे रूप ते विश्वरूप स्वये भासे. याप्रमाणे कारणापासून कार्य अभिन्न, कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. कार्य आणि कारण एकरूपच असतं. कारणाचं सगळे जे हे ते कार्यामध्ये प्रगटतात. म्हणून कार्य मिथ्या, सत्य कारण. कार्य मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटं, खोटं म्हणजे तात्पुरतं. कारण खरंय. लाटा क्षणिक आहेत, समुद्र खरंय. लाटा तात्पुरत्या आहेत, येतात आणि जातात, त्यांचं निर्माण होणं आणि त्यांचं नष्ट होणं. पण समुद्र हा मात्र मूलभूत आहे. म्हणून त्या ठिकाणी विष्णुमय वासुदेव सर्वमिती या दृष्टीने हा चिद्विलासवाद मांडला आणि मायावादही मांडला. हे म्हणतात केवलाद्वैती भूमिकेतून त्यांनी या सगळ्या गोष्टीचं विवरण केलेलं आहे. आणि म्हणून जैसा नक्षत्राची आभासा, नक्षत्र वाटलं म्हणून एखादा राजहंस आहे, माऊलीने उदाहरण दिले, एक राजहंस आहे, त्याला वाटलं हे नक्षत्र आहे म्हणून त्यांनी चोंच मारली. तो होता दगड, त्या दगडाला लागली चोंच, त्यामुळं चोंच फुटली. ते म्हणतात नक्षत्राची आभासा
तया घातू झाला राजहंसा. राजहंसाचा घात झाला का? नक्षत्र आहे असं वाटल्यावरून. त्याप्रमाणे ते म्हणतात, सिंहाने जशी प्रतिबिंबामध्ये उडी मारावी, तो हा दुसरा सिंह आहे तुझ्या विरोधात आलाय, अशी कथा आपल्याला या लोककथेमध्ये दिसते. तर तो जसा खोटा आहे तसा आभास हा खोटा आहे. आणि त्यामुळं तो जैसा का साक्षीभूतू ग्रह व्यापार प्रवृत्ती हेतू. भगवान हा साक्षी स्वरूपामध्ये सर्वत्र आहे आणि आभास या रूपाने आम्हाला बाकीच्या गोष्टी दिसतात त्या केवळ मायेचा आविष्कार असल्यामुळे. रश्मीचेने आधारे जैसे नवे तेची मृगजळ आभासे. माझ्या ठाई भूत झाले जात जैसे आणि मी माते भावी. माझ्यामध्ये सगळे भूतभाव भूत याप्रमाणे आहेत, जसे मृगजळ भासावं त्याप्रमाणे सगळे भूत माझ्या ठिकाणी आहेत आणि मी मात्र मूळ सत्ता आहे. सत्ता रूपाने भगवान आहे, अस्तित्व रूपाने भगवान आहे आणि भासित रूपाने माया आहे किंवा प्रपंच आहे. आणि त्या ठिकाणी आपण भूलतो. म्हणून जीव हा भ्रमित होतो मायेमध्ये आणि ईश्वर हा मायेत भ्रमित होत नाही, तो कायम राहतो. त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असते म्हणून तो या अविद्येच्या नादी लागत नाही. अन्वय व्यतिरेकाभ्याम. अन्वय आणि व्यतिरेक म्हणजे अन्वय म्हणजे माझी भक्ती, माझी भक्ती म्हणजे अन्वय आणि व्यतिरेक पूर्ण स्वरूप स्थिती. जी मूळ सत्ता आहे ती व्यतिरेक आहे आणि अन्वय म्हणजे माझं अस्तित्व. सगळीकडे मी रूपाने पाहणे म्हणजे अस्तित्व. प्रत्येक ठिकाणी भगवान आहे म्हणून हे जग चालतंय हे पाहणं म्हणजे अन्वय. आणि ईश्वर ही सत्ता आहे, जग येतं आणि जातं असं म्हणणं म्हणजे व्यतिरेक आहे. माझी स्वरूप स्थिती म्हणजे व्यतिरेक. लाटा म्हणजे अन्वय आणि केवळ समुद्र म्हणजे व्यतिरेक. याप्रमाणे ते म्हणतात अन्वय व्यतिरेकाभ्याम यस्या सर्वत्र सर्वदा. या दृष्टीने आता या 4 श्लोकांच्या बाबतीत ही 4 वेगवेगळ्या पद्धतीने भगवंताने आपलं सुरुवातीला ब्रह्मस्वरूप सांगितलं, मग मायेचं स्वरूप सांगितलं, मग जगाचं स्वरूप सांगितलं आणि अन्वय व्यतिरेकाने मी कसा एकरूप आहे ते सांगितलं. याप्रमाणे 4 श्लोकात 4 तत्व या ठिकाणी सांगितलेले आहेत. ब्रह्मतत्व, मायेचं तत्व, जगत निर्मिती आणि मी सर्वत्र व्यापक कसा आहे, सर्व विश्वामध्ये मी एकरूप कसा आहे ते सांगितलं. आता या ठिकाणी हा चतुश्लोकी भागवत हे नाही म्हणलं तरी आपण पूर्ण केलं. आता चतुश्लोकी भागवतानंतर भगवंतांनी हे सांगितल्याबरोबर ब्रह्मदेवाला आनंद झाला आणि ब्रह्मदेवानी सांगितलं ठीक आहे. देवाला सांगितलं, देव म्हणाले आता तू सृष्टी सृजन कर. तुला धाता यथा पूर्वमकल्पयत. पूर्वी जशी सृष्टी तू केली होती तसं तुला सृष्टी सृजन कर. आता यानंतर 10व्या अध्यायामध्ये भागवताचे लक्षणं सांगितलेली आहेत. भागवत म्हणजे काय, भागवत कशाला म्हणायचं. श्रीमद भागवत जे महापुराण आहे त्या महापुराणाचं लक्षण काय. बाकीचे पुराण पंचलक्षणाचे असतात, भागवत 10 लक्षणांचे. या 10 लक्षणांचं वर्णन अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वंतरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः या श्लोकामध्ये केलेलं आहे. आणि या प्रत्येक शब्दाचा अर्थ पुढे दिलेला आहे. तेव्हा आपल्याला त्या संबंधी की सर्ग म्हणजे काय, विसर्ग म्हणजे काय, स्थान म्हणजे काय, पोषण म्हणजे काय, उती म्हणजे काय, मन्वंतर म्हणजे काय, ईशकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय असे 10 तत्व आहेत. या 10 तत्वांचं वर्णन संपूर्ण भागवतामध्ये केलेलं आहे. म्हणजे भागवत ग्रंथ हा 10 तत्वांचा आहे, 10 लक्षणांचा आहे आणि हे 10ही लक्षणं आपल्याला भागवतामध्ये पाहायला मिळतात. म्हणून या संबंधीचं विवरण आता परवाच्या दिवशी आपण करू. उद्या मला थोडंसं काम असल्यामुळं उद्याच्या दिवशी आपली प्रवचन होणार नाही, संहिता मात्र करून मी जाणार आहे. तेव्हा परवाच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला आपण श्रावणी पौर्णिमेला या भागवत लक्षणांचा विचार करू आणि मग द्वितीय स्कंध संपेल आणि तृतीय स्कंधाला प्रारंभ करता येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण.